नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता नेहा काहीतरी शोधत असते आणि तिला मिळत नसतं आणि म्हणूनच नेहा आता सुकन्याला फोन करते आणि म्हणू लागते, सुकी अगं तू तो माझा निळ्या रंगाचा ड्रेस पाहिलायस का? असं म्हणत आता नेहा कपाटामध्ये आपला ड्रेस शोधत असते, परंतु त्याचवेळी ती चिठ्ठी खाली पडते। तर सुकन्या म्हणू लागते, अगं हो, मी तो कालच धुवून बाहेर वाळत घातला आहे। नेहा म्हणते, अगं हो ना, मी तर विसरूनच गेले होते। पण सुकी तुझं काम कसं चाललंय? नीट चाललंय ना? तर आता सुकन्या म्हणू लागते, हो सगळं काही नीट चालू आहे। तर आता नेहा म्हणू लागते, काम नीटच कर आणि हो उगाच नको ते प्रयोग करू नकोसा। असं बोलतच ती कपाट बंद करत असते, परंतु त्याचवेळी नेहाचं लक्ष खाली पडलेल्या चिठ्ठीवर जातो आणि ती चिठ्ठी पाहताच नेहा ती उचलते आणि म्हणते, सुकी एक मिनिट हा। असं म्हणत नेहा ती चिठ्ठी वाचायला घेते, तर ती चिठ्ठी असते कलाची। त्यावर लिहिलेलं असतं, रोहिणी मॅडम आणि राहुल या दोघांचाही आपल्या प्रॉपर्टीवर डोळा आहे। ते दोघंही आपली प्रॉपर्टी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्या कुटुंबाला तूच वाचवायचं आहेस चांदेकर, त्यांनीच मला। असं लिहत कलाने सगळं काही त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, पण ती चिठ्ठी अद्वैतपर्यंत काही पोचलेली नसते। तर नेहा म्हणू लागते, राहुल, रोहिणी मॅडम कोण आहे ते आणि प्रॉपर्टी? तर इकडे आता सुकन्या म्हणू लागते, नेहा अगं काय बोलतेस तू? नीट जरा सांगशील का? तर नेहा म्हणते, सुकन्या तुला आठवते का, तू मला परवा एक चिठ्ठी दिली होतीस आणि तुझ्या फाईलमधील ती चिठ्ठी तुला वाटलं की माझी आहे? तर सुकन्या म्हणते, हो आठवलं, पण त्याचं काय झालं? तर नेहा म्हणू लागते, अगं सुकी ती चिठ्ठी माझी नाहीच आहे आणि ती चिठ्ठी आहे ना, त्यामध्ये जो काही मजकूर लिहिलेला आहे तो डेंजर आहे। तर सुकन्या म्हणते, नेहा अगं नक्की काय झालंय, तू मला नीट सांगशील का? प्लीज नीट सांग ना। तर नेहा म्हणते, सुकी मी तिथूनच जाणार आहे आणि तुला भेटायलाही येणार आहे, थांब मी येताना ती चिठ्ठी घेऊन येते। सुकन्या म्हणते, बरं ठीक आहे, पण नक्की घेऊन ये। असं म्हणत सुकन्या फोन ठेवते। तर त्याचवेळी आता सरोज मॅडम सुकन्याला आवाज देतात आणि म्हणतात, सुकन्या हे आबांना भरव। आता सुकन्या आबांना प्रसाद भरवते आणि त्यानंतर आपल्यालाही घेते। तर आबा सुकन्याला म्हणतात, सुकन्या पोरी जे काही घडले ते तुझ्या मनाला लावून घेऊ नकोस। सुकन्या म्हणते, नाही आजोबा, परंतु जर आपली काही चूक नसेल आणि जर आपल्याला काही कोणी ब्लेम केलं तर ते नाही आवडत आणि ते मनालाही पटत नाही। खरंच आजोबा, या सगळ्यामध्ये माझी काहीच चूक नव्हती, परंतु रोहिणी मॅडम माझ्यावर खूप चिडल्या होत्या। पण ज्यावेळी त्या बोलत होत्या, ज्या आक्रोशाने बोलत होत्या, ते पाहून असं वाटत होतं की त्यांच्या मनात माझ्याबद्दलचा पूर्वीचा राग आहे। त्यांच्या नजरेत माझ्याविषयीचा तिरस्कार दिसत होता। असं वाटत होतं की कुठला तरी पूर्वीचा राग ते माझ्यावर काढत आहेत। परंतु आजोबा, मी तर आत्ताच चली आहे नाही ते, मग माझ्याशी ते असं का वागत असतील? तर आता आबा म्हणू लागतात, पोरी जाऊ देत ना, नको ना त्या गोष्टीचा विचार करूस। तर त्यानंतर आता आबा सरोज मॅडमना विचारतात, बरं अद्वैत कुठे आहे? सरोज मॅडम म्हणतात, तो त्याच्या रूममध्ये आहे। आज कित्येक दिवसानंतर घरात उत्सवाचं वातावरण आहे आणि अशा क्षणी अद्वैतला कलाची आठवण येणार नाही असं होऊच शकत नाही। कुठल्याही क्षणी अद्वैत कलाला विसरूच शकत नाही। कला म्हणजे त्याचा श्वास होता आणि आज ती त्याच्या सोबत नाही हे त्याला सहनच होत नाहीये। आबा म्हणतात, कलाचं असं आकस्मिक जाणं हे अद्वैतच्या मनावर झालेलं मोठा आघात आहे। अद्वैत हा आघात कधीच विसरू शकत नाही। त्याच्या शरीरावर उमटलेला हा वर्ण तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत या सगळ्याच्या मागे कोण आहे हे कोणी घडवून आणलं आहे आणि हे सगळं काही कोणामुळे घडलं आहे याचा शोध लागत नाही। ज्या दिवशी अद्वैत या सगळ्याचा छडा लावेल त्याच दिवशी कुठेतरी अद्वैतच्या मनालाही समाधान मिळेल आणि कुठेतरी कलाच्या आत्म्यालाही शांती मिळेल। घरातील सर्वांनाच कलाची खूप आठवण येत असते। सर्वजण कलाचा विचार करत असतात। आता आबा आणि सरोज मॅडम यांनाही कला नाही हे सहनच होत नसतं, त्यांनाही खूप वाईट वाटत असतं। आणि त्याचवेळी आता सुकन्याला नेहाचा फोन येतो। नेहा सुकन्याला म्हणू लागते, सुकी मी तुमच्या घराबाहेरच उभी आहे, तू येतेस का जरा? सुकन्या म्हणते की मी हो आलेच। तर त्यानंतर सुकन्या आबांना म्हणते, आजोबा माझी मैत्रीण भेटण्यासाठी आली आहे, मी येऊ का? आबा म्हणतात, बरं ये। आता सरोज मॅडमची ही परवानगी घेत सुकन्या घराबाहेर येते। आता सुकन्या येताच नेहाला त्या चिठ्ठीबद्दल विचारते। नेहा म्हणते, हो मी ती चिठ्ठी आणली आहे। आता नेहा सुकन्याकडे ती चिठ्ठी देते। आता ती चिठ्ठी पाहिल्यानंतर सुकन्याला धक्काच बसतो। सुकन्या म्हणू लागते, एवढं मोठं रहस्य आणि ते माझ्याकडे, मला तर काहीच कळत नाहीये। नक्की हे सगळं काही माझ्याच बाबतीत का घडत आहे हे काहीच कळत नाही। अगं नेहा बघ ना, चांदेकरांच्या घरी नर्स म्हणून मी इंटरव्ह्यूला येणं, त्यानंतर त्यांनी मला रिजेक्ट करणं आणि पुन्हा कामावर बोलावून घेणं, एवढंच काय? तर या सगळ्या ॲक्सिडेंटशी, हॉस्पिटलशी माझाही संबंध, मला तर या सगळ्या प्रश्नांची
उत्तरं मिळणंही कठीण झालं आहे. चांदेकरांचं वर्तुळ माझ्यापाशीच येऊन का थांबतंय? माझ्या हृदयाची धाकधूक का वाढते? काय असेल नक्की या सगळ्याशी संबंध? हे सगळं विधिलिखित असल्यासारखं मला का वाटतंय? असं म्हणत सुकन्या नेहाला प्रश्न करते. तर त्यानंतर आता सुकन्या ती चिठ्ठी व्यवस्थित पाहते. तर त्यामध्ये लिहिलेलं सुकन्याला वाचताच सुकन्यालाही धक्का बसतो. रोहिणी मॅडम आणि राहुल या दोघांचाही आपल्या प्रॉपर्टीवर डोळा आहे. त्या दोघांनाही आपली प्रॉपर्टी बळकावायची आहे. चांदेकर, आपलं घर, आपली प्रॉपर्टी वाचव, त्यांनी मलाही, असं म्हणत कलाने अर्धवटच लिहिलेलं असतं. तर सुकन्या म्हणू लागते, नेहा तू खूप मोठं काम केलेस. ही चिठ्ठी माझ्यापर्यंत आणून तू एवढं मोठं काम केलंस की मी तुला आता सांगूही शकत नाही. पण नेहा, जे काही आहे ते मी तुला नंतर सांगेन. आता मला महत्त्वाचं काम आहे. असं म्हणत आता सुकन्या नेहाला म्हणते, ही चिठ्ठी काहीही करून मला आत्ताच्या आता अद्वैत सरांपर्यंत पोहोचवावीच लागेल. कारण ही चिठ्ठी अद्वैत सरांच्या हाती लागणं खूप गरजेचं आहे. ही चिठ्ठी कलाला अद्वैत सरांपर्यंत पोचवायची होती, परंतु हॉस्पिटलच्या नर्सच्या चुकीमुळे कदाचित ही चिठ्ठी माझ्यापर्यंत आली आहे. पण आता नाही, ही चिठ्ठी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची योग्य वेळ हीच आहे. असं म्हणत आता ती चिठ्ठी घेऊन सुकन्या धावत पळत अद्वैतच्या रूमच्या दिशेने निघालेली असते. तर दुसरीकडे अद्वैत खूप अस्वस्थ असतो. सतत त्याला कलाचा विचार त्याच्या मनात असतो. सतत त्याला कलाची आठवण येत असते. आणि त्याचवेळी सुकन्या धावत पळत रूममध्ये येते आणि अद्वैतला म्हणू लागते, सर मला तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे. सर, ही चिठ्ठी बघा, ही चिठ्ठी घ्या आणि या चिठ्ठीनेच तुमची सगळी कोडी सुटतील. आता अद्वैत ती चिठ्ठी हातात घेतो. अद्वैत ती चिठ्ठी उघडून पाहतो. आता मात्र अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या चिठ्ठीतील सत्य वाचताच अद्वैतला त्याच्याही डोळ्यावर विश्वास बसत नसतो. कलाने त्या चिठ्ठीतून अद्वैतपर्यंत पोचवलेला तो संदेश अद्वैतला खूप महत्त्वाचा ठरतो. अद्वैत धक्क्याने खालीच कोसळतो आणि म्हणू लागतो, म्हणजे माझ्या कलाला याच लोकांनी मारलं आहे. आता मात्र अद्वैत खूप अस्वस्थ झालेला असतो. अद्वैतला ही सहनही होत नसतं. सुकन्या म्हणू लागते, सर तुमच्या बायकोने ही चिठ्ठी तुमच्यासाठी लिहिली होती, परंतु हॉस्पिटलमध्ये नजर चुकीने ही चिठ्ठी नर्सकडून माझ्या फाईलमध्ये ठेवली गेली. खरं तर ही चिठ्ठी त्याच वेळी तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी होती, परंतु सर त्यावेळी मी ज्या मुलीला वाचवलं त्या मुलीच्या कुटुंबाबद्दल मला काहीच माहिती नव्हती आणि म्हणूनच आत्तापर्यंत ही चिठ्ठी माझ्याचकडे होती. तर अद्वैत म्हणू लागतो, याचाच अर्थ रोहिणी आत्या आणि राहुल या दोघांनीही माझ्या कलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कलाने चिठ्ठीत असं का लिहिलं आहे की त्यांनीच मला, म्हणजे या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे? त्यांनीच मला मारलं आहे, मारण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांनीच ॲक्सिडेंट घडवून आणला आहे? पण हे जर खरं असेल तर मी त्यांना सोडणार नाही. आता अद्वैत असं बोलताच सुकन्या तिचा हात पुढे करते आणि म्हणू लागते, या सगळ्यामध्ये मी तुमच्यासोबत आहे. आता अद्वैत सुकन्याच्या हातात हात देतो. अद्वैतचा तो स्पर्श सुकन्याला जवळचा वाटतो आणि ती जवळीकता सुकन्याच्या हृदयाची धडधड होऊ लागते. आता नकळतच सुकन्या अद्वैतचा हात घट्ट पकडते आणि अद्वैतला या सगळ्यामध्ये मी तुझ्यासोबत आहे याची जाणीव करून देते. तर त्यानंतर आता अद्वैत म्हणू लागतो, हे जर सत्य असेल तर आता मला त्यांना जाब विचारावंच लागेल. मी त्यांना सोडणार नाही. मला आता काहीही करून या दोघांनाही शिक्षा तर द्यावीच लागेल. अद्वैत खूप चिडलेला असतो, परंतु सुकन्या त्याला शांत करते आणि म्हणू लागते, सर तुम्ही शांत व्हा. तुम्ही अगोदर स्वतःला सावरा. कारण आता आपण जे काही करणार आहोत ते सगळं काही विचारपूर्वकच करावं लागेल. घाईघाईने कोणताही निर्णय आपण नाही घेऊ शकत. अद्वैत म्हणतो, का आणि अजून किती वेळ मी शांत राहायचं आहे? अगोदरच माझी बायको मला सोडून गेली आहे आणि या सगळ्यात तो धक्का पचवणं माझ्यासाठी कठीण आहे. या धक्क्यातून मी सावरत नाही तर मला आता कळतंय की या सगळ्यामध्ये माझ्या जवळच्या व्यक्तींचा समावेश आहे. नाही, हे सगळं काही कळाल्यानंतर मी शांत नाही बसू शकत. मला माझ्या कलाला न्याय द्यावाच लागेल. या दोघांना त्यांच्या कर्माची शिक्षा द्यावीच लागेल. मी त्यांना नाही सोडणार. मी आत्ताच जाऊन त्यांना जाब विचारणार. असं म्हणत अद्वैत निघत असतो, परंतु अद्वैत स्वतःच थांबतो आणि म्हणतो, नाही, हे सगळं काही असं करून नाही चालणार. कारण मी जर आता त्यांना जाब विचारायला गेलो तर कलाने घर वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न केलेत ते वाया जातील. हे प्रकरण खूप नाजूक आहे. मला स्वतःच्या भावनांना आवर घालावाच लागेल. हा धक्का मला काही काळासाठी पचवावाच लागेल आणि या दोघांना मला पकडावं तर लागणारच आहे. पण आता जर मी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कळेल की मला सत्य कळालं आहे आणि मग गुन्हेगार सावध होतील आणि या सगळ्यातून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतील
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या हाती आता कुठलाच पुरावा नाही आहे आणि जर मी पुरावा नसेल तर त्या दोघांवर आरोपही करू शकत नाही. आज जर माझ्या हाती पुरावे नसताना मी त्या दोघांना दोषी ठरवलं तर कलासाठी मला काहीच करता येणार नाही. कलाने या घरासाठी जे काही केलं आहे ते खूप मोठं आहे आणि आज मलाही कलाला न्याय मिळवून द्यायचा असेल, या घराला वाचवायचं असेल तर सगळं काही मला विचारपूर्वकच करावं लागेल. विचार करून आणि सगळं काही अगदी प्लॅननुसार या सगळ्या मुळाशी जावं लागेल. या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊनच सगळं सत्य शोधावंच लागेल आणि खरोखरच रोहिणी आत्या आणि राहुल दोषी असतील तर जेवढे ते गाफील राहतील तेवढा लवकर मला पुरावा शोधायला मिळेल आणि लवकरात लवकर पुरावा हाती लागेल. तर अद्वैत आता सुकन्यासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणू लागतो, सुकन्या, आज तुमच्यामुळे खूप मोठं सत्य मला कळालं आहे आणि हो, खरंच तुमचे हे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. सुकन्या म्हणू लागते, सर, उपकाराची भाषा का करताय? खरं तर ही गोष्ट अगोदरच आपल्याला कळायला हवी होती. खरंच या सगळ्याला उशीर झाला आहे, पण ठीक आहे. जर कलाला न्याय माझ्या माध्यमातूनच मिळणार असेल आणि म्हणूनच देवी आईने मला इथे पाठवलं आहे, या सगळ्यामागे देवी आईचा काहीतरी संकेत नक्कीच असेल आणि या सगळ्यामागे काही ना काही कारण असल्याशिवाय या घरात माझं येणं झालं नसेलच. सर, कलाला न्याय मिळण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. उशिरा का होईना, परंतु आता आपण कलाला न्याय मिळवून द्यायचाच आहे. असं म्हणत आता सुकन्या आणि अद्वैत यांनी कलाला न्याय मिळवून देण्यासाठी एक हात करत रोहिणी आत्या आणि राहुल यांना धडा शिकवण्यासाठी निर्धार केलेला असतो. तर त्याचवेळी आता अद्वैतला एक फोन येतो. अद्वैत म्हणतो की हो, आलोच मी. असं म्हणत अद्वैत सुकन्याला म्हणतो, आलोच मी. असं म्हणत अद्वैत निघालेला असतो. तर इकडे सुकन्या म्हणू लागते, देवी आई, या घराशी, या सगळ्याशी माझा काय संबंध आहे आता मला काहीच कळत नाहीये. पण तू दिलेला संकेत, यामागे काय कारण आहे हेही मला माहीत नाही. परंतु देवी आई, तू दिलेला संकेत यानंतर सरांचं आणि याच एकूणच काय तर संपूर्ण चांदेकर कुटुंबाचं भलं होऊ देत, एवढीच मी तुझ्याकडे प्रार्थना करते. असं म्हणत आता सुकन्या देवी आईला प्रार्थना करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अद्वैत पोलीस स्टेशनला जाऊन पोचलेला असतो. तर इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला म्हणू लागतात, सॉरी चांदेकर साहेब, आत्तापर्यंत तुमच्या केसचे धागेदोरे मिळवण्याचा, कला चांदेकर यांच्या अपघातामागे कोणाचा हात आहे हे शोधण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, परंतु गेल्या 6 महिन्यात या केसचा कुठलाही धागादोरा आत्तापर्यंत आमच्या हाती लागलाच नाही आणि म्हणूनच आम्ही आता पुढे काय प्रयत्न करायचे आम्हाला काहीच कळत नाही. अद्वैत म्हणतो, सर, या सगळ्याची आपण पुन्हा एकदा सुरुवात केली तर, म्हणजे माझ्या बायकोचा मोबाईल ज्या लोकेशनवर लास्ट होता त्याच लोकेशनला पुन्हा एकदा जाऊन आपण भेट दिली तर म्हणजे काहीतरी आपल्याला नक्कीच मिळू शकतं. आपण पुन्हा एकदा शोध घेऊ शकतो का प्लीज सर? तर आता इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला म्हणतात, चांदेकर साहेब, जर तुम्हाला तसं वाटत असेल तर माझी काहीच हरकत नाही. तुमच्या समाधानासाठी आपण पुन्हा एकदा त्या लोकेशनवर जाऊ. आणि म्हणूनच इन्स्पेक्टर साहेब आता पाटील यांना फोन करतात आणि म्हणू लागतात, पाटील, आपल्याकडे कला चांदेकर यांचा नंबर आहे. कला चांदेकर यांचं लास्ट लोकेशन कुठे दाखवत आहे आणि त्या अगोदर 2-3 तास त्यांचा मोबाईल कुठल्या लोकेशनवर होता, कुठल्या लोकेशनवर फिरत होता, हे सगळं काही मला डिटेल्समध्ये मोबाईलवर ताबडतोब पाठवायचं आहे. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब फोन ठेवतात आणि त्यानंतर अद्वैतला म्हणू लागतात, चांदेकर साहेब, आपल्याला कला चांदेकर यांचं लोकेशन मिळणारच आहे, तोपर्यंत आपण लोकेशनवर पोहोचू. असं म्हणत अद्वैत आणि इन्स्पेक्टर साहेब निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रोहिणी आत्यांची काही कर्म त्यांना सुखाने जगू देत नसतात, त्यांना शांत बसू देत नसतात. या सगळ्याला रोहिणी आत्यांची खूप चिडचिड होत असते. रोहिणी आत्या खूप चिडलेल्या असतात आणि म्हणू लागतात, मला तर काहीच कळत नाहीये राहुल, ती कला तर मेली, परंतु तिच्या मागोमाग आता या घरात सुकन्या आली. असं म्हणत रोहिणी आत्या त्यांच्या हातातील मोबाईल फेकून देतात. राहुल म्हणू लागतो, मम्मा, अगं तू शांत हो, तू एवढी पॅनिक होऊ नकोस, अगं तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, या सगळ्यामुळे तुझा बीपी लो होऊ शकतो, कळतंय का तुला? रोहिणी आत्या म्हणतात, तुला कळतंय का राहुल? अरे ती नर्स. राहुल म्हणतो, अगं मम्मा, ती नर्स म्हणूनच या घरात आली आहे ना, मग तू काय एवढा विचार करतेस? रोहिणी आत्या म्हणतात, ती नर्स नाही आहे, तुला कळत नाही आहे राहुल. अरे ती डॅडची सेवा करण्यासाठी इथे आलीच नाही आहे. मला तर खात्रीच आहे राहुल, ती आपली वाट लावण्यासाठीच इथे आली आहे. राहुल, तुला कळतंय का मी काय बोलत आहे? अरे तिला कधी काय आठवेल आणि कधी तिच्या हाती कुठले धागेदोरे लागतील आणि ते धागेदोरे आपल्या गळ्याचा फास बनतील हे आपल्यालाही कळणार नाही आणि त्यानंतर आपल्याला फासावर चढायला वेळही लागणार नाही. असं म्हणत रोहिणी आत्यांचा संताप होत असतो. त्यांनी केलेल्या चुका त्यांना काही स्वस्थ बसू देत नसतात. रोहिणी आत्या राहुलला म्हणू लागतात, राहुल, ती मुलगी या घरात राहणं आपल्यासाठी धोक्याचं आहे. राहुल, मी तुला सांगतेय,
ती म्हणजे आपल्यासाठी धोका आहे. तिला आत्ताच्या आता घराबाहेर काढावंच लागेल. आज तर तिचा खेळ संपलाच असता, पण तो म्हातारा मध्ये तडमडला आणि त्यानंतर अद्वैत मात्र मूग गिळून बसला. त्यालाही काही बोलता आलं नाही आणि म्हणूनच आजचा प्लॅन फसला. पण नाही राहुल, आपल्याला दुसरा काहीतरी प्लॅन करावाच लागेल आणि तिला घराबाहेर काढावंच लागेल. रोहिणी आत्या खूप पॅनिक झालेल्या असतात. राहुल त्यांना शांत करतो आणि म्हणू लागतो, मम्मा प्लीज तू अगोदर शांत हो, आपण सगळं काही ठीक करू, पण तू शांत हो. असं म्हणत राहुल रोहिणी आत्यांना शांत करतो. राहुल रोहिणी आत्यांना म्हणू लागतो, मम्मा अगं आपला फक्त एक प्लॅन फसलाय, तुला कळतंय का? अगं त्या कलाला मारणं आपल्यासाठी खूप कठीण होतं. तिला जर आपण मारू शकतो तर ही 1.5 दमडीची नर्स, हिला तर मारणं कधीच सोपं आहे. तुला आठवतंय का हा म्हातारा काय म्हणायचा? कला लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली आहे. आणि तसंच म्हणत कलाला डोक्यावर घेऊन मिरवायचा ना हा म्हातारा, परंतु ती कला या जगातच नाहीये. मग मला सांग, ही नर्स ही तर साधी आहे, मग हिला मारायला आपल्याला कितीसा वेळ लागणार आहे? रोहिणी आत्या म्हणतात, राहुल या घरात आपण कित्येक वर्ष राहतोय, कित्येक वर्ष या घरातील मी सर्वांना फसवतेय, कित्येक वर्ष या लोकांना मी त्रास देते, पण तेव्हा मला कधीच भीती वाटली नाही. पण आज एवढी मला भीती का वाटते मलाच कळत नाहीये राहुल. राहुल रोहिणी आत्यांना म्हणतो, मम्मा तू पॅनिक होऊ नकोस. मम्मा अगं तू जास्त विचार करू नकोस, तू जास्त विचार करतेस ना म्हणून तुला त्रास होतोय. चिल. अगं एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी जिंकणार आपणच. मम्मा अगं आत्तापर्यंत त्या कलाची डाळ या घरात आपण शिजू दिली नाही. मग आठवते ना तुला आपण काय काय करू शकतो? अगं मम्मा तो म्हातारा नेहमी म्हणायचा की कलाचे म्हणते तेच सगळं काही खरं होतं आणि कलाचंच योग्य असतं, कारण ती हृदयातून बोलते. पण आता जाऊन त्या सांग म्हाताऱ्याला, नाही ती कला राहिली आहे आणि ना तिचं हृदय राहिलं आहे. आता राहुल हसतच रोहिणी आत्यांना म्हणतो, आणि ती काल आलेली नर्स आता काय ती कलासारखी हृदयाने विचार करणार आहे का? मूर्ख कुठली. असं म्हणत आता राहुल हसत असतो. त्याला आपलाच विजय झाला असा भास होत असतो. परंतु रोहिणी आत्या मात्र या सगळ्याने घाबरून गेलेल्या असतात. रोहिणी आत्या राहुलला म्हणतात, मला एका गोष्टीचं कळत नाहीये की ती कला तर मेली आहे आणि 6 महिने होऊन गेले आहेत, पण अजूनपर्यंत ती माझी पाठ का सोडत नाहीये? अजूनपर्यंत आपल्या डोक्याला टेन्शन आहेच आणि ती टेन्शन कमीही होत नाहीयेत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वैत इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन त्या लोकेशनपर्यंत पोहोचलेला असतो. तर इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला म्हणू लागतात, चांदेकर साहेब हेच लोकेशन दाखवत आहेत. कला मॅडम अपघात होण्याच्या अगोदर अर्धा तास याच लोकेशनवर भरपूर वेळ होत्या. तर त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना म्हणतात, हवालदार जाऊन घर मालकाला बोलावून घेऊन या. तर आता हवालदार घर मालकाला बोलावून घेऊन येतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही इथे किती वर्ष राहताय? तर ते म्हणू लागतात, मी गेली 20 वर्ष इथे राहत आहे. परंतु अद्वैतचा या गोष्टीवर विश्वास नसतो. अद्वैत त्यांची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतं, खरं बोलायचं आहे. परंतु ती व्यक्ती खोटं बोलत म्हणते की नाही मी खरंच बोलत आहे. मी तुम्हाला सांगतोय ना की मी 20 वर्ष झाली इथेच राहतोय आणि तरीसुद्धा तुम्ही मला जाब विचारताय. हा काय प्रकार आहे? तुम्ही पोलिसांना घेऊन आलाय ना, आणि तरीसुद्धा तुम्ही मला असा उलट प्रश्न नाही विचारू शकत. मी तुमच्यावर केस करू शकतो. अद्वैत म्हणतो, खरं बोलायचं. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, चांदेकर साहेब तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही हात उचलू नका, कारण ही व्यक्ती खरं बोलत आहे. अद्वैत म्हणतो, नाही सर मला 100% खात्री आहे हा माणूस खोटं बोलतोय. आता मात्र अद्वैत शांत राहत नाही. अद्वैत त्याला मारायला घेतो, धुतो. आता इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला थांबवत म्हणतात, चांदेकर साहेब तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही, तुम्ही त्याला असं मारू शकत नाही. जर त्याचा जीव गेला तर या सगळ्यामध्ये तुम्ही धोक्यात येऊ शकता. मला आता तुम्हाला अरेस्ट करावी लागेल. आता हवालदार आणि इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतात. अद्वैत इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, साहेब मला तुम्ही अरेस्ट केला तरीच काही हरकत नाही, परंतु तरीसुद्धा हा माणूस खोटं बोलतोय हे मला माहीत आहे आणि जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत मी या माणसाला सोडणार नाही. मग याचा जीव गेला तरी चालेल. असं म्हणत अद्वैत पुन्हा एकदा त्या माणसाला मारायला घेतो. आता तो माणूस घाबरतो आणि म्हणू लागतो, सांगतो मी सगळं सत्य सांगतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बोल तुला नक्की काय सांगायचं आहे? तर तो माणूस म्हणू लागतो, सॉरी साहेब मी तुमच्याशी खोटं बोललो, पण सर खरंच मी 20 वर्ष इथे राहत नाहीये, मी आत्ताच इथे राहायला आलो. मी तुमच्याशी खोटं बोललो की मी इथे 20 वर्ष राहत आहे, सर मला माफ करा. आता इन्स्पेक्टर साहेब सणसणीत त्या माणसाच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात, का खोटं बोललास आणि कोणाच्या सांगण्यावरून? हा फ्लॅट कोणाचा आहे? आता मात्र तो घाबरतो आणि अद्वैतला म्हणू लागतो, राहुल फडतरे. इन्स्पेक्टर साहेब राहुल फडतरे यांनीच मला खोटं बोलायला सांगितलं होतं, हा फ्लॅट त्यांचाच आहे. आता हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुकन्या आजोबांना गोळ्या देते आणि त्यानंतर त्यांची शाल खडी करून ठेवत असते. परंतु त्याचवेळी सुकन्याला ते शब्द आठवत असतात. ते सर्व क्षण सुकन्याला आठवतात.
सुकन्याला खूप अस्वस्थ वाटत असतं. या सगळ्याशी आपला काहीतरी संबंध आहे आणि म्हणूनच तिला त्रास होत असतो. सुकन्या म्हणू लागते, आता अद्वैत सर पोलीस स्टेशनला गेले असतील का? तिथे नक्की काय घडलं असेल? माझा जीव त्यांच्या काळजीने एवढा कासावीस का होत आहे? मी अद्वैत सरांना फोन करू का? असं म्हणत सुकन्या फोन हातात घेते. ती मनाशीच विचार करत म्हणते, नाही, मी आजोबांना गोळ्या देत असताना कदाचित सर त्यांच्या रूममध्ये गेले असतील तर अगोदर मला त्यांच्या रूममध्ये जाऊन पाहावं लागेल. सुकन्या आता अद्वैतच्या रूममध्ये जाते आणि पाहते तर त्या ठिकाणी अद्वैत नसतो. आता सुकन्या म्हणू लागते, नाही, मला अद्वैत सरांची खूप काळजी वाटत आहे. देवी आई, माझा जीव एवढा कासावीस का होतोय? मला त्यांची एवढी काळजी का वाटते? आता अद्वैतच्या काळजीने सुकन्या घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इन्स्पेक्टर साहेब त्या माणसांना म्हणू लागतात की आत्ताच्या आत्ता या घराची सगळी ओरिजिनल कागद मला हवी आहेत. तर तो माणूस इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो, सर, या घराची ओरिजिनल कागद माझ्याकडे नाही आहेत. माझ्याकडे जे काही कागद आहेत ते सगळे काही खोटे कागद आहेत. ओरिजिनल कागद राहुल फडतरे यांच्याचकडे आहेत. आता इन्स्पेक्टर साहेब हवालदार साहेबांना म्हणू लागतात, याला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन चला. तर अद्वैत म्हणतो, थांबा साहेब, मला एक गोष्ट सांगायची आहे. काही झालं तरी आपण ह्याला पकडलं आहे, ही बातमी राहुलपर्यंत पोहोचायला नको. कारण राहुल जेवढा गाफील राहील तेवढंच आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी जाता येईल. मी तुम्हाला म्हणाले होते ना की धागे दोरे इथेच आहेत. काही झालं तरी ही बातमी राहुलपर्यंत जायला नको की हा माणूस आपल्या ताब्यात आहे. सर, राहुल फडतरे आणि त्याची आई रोहिणी फडतरे हे आमच्याच घरी राहत आहेत. त्यामुळे आमच्या घरात जी काही शोधाशोध करायची आहे ती मी करेन. जे काही कागद शोधायचे आहेत ती मी शोधेन. परंतु तुम्ही आमच्या घरापर्यंत पोहोचू नका. बाहेर जेवढी चौकशी तुम्हाला करता येईल तेवढी चौकशी तुम्ही करा. जेवढे पुरावे तुम्हाला गोळा करता येतील तेवढे पुरावे तुम्ही गोळा करा आणि घरातील जे काही पुरावे असतील ते मी गोळा करेन. परंतु काही झालं तरी आता राहुल आणि त्याच्या आईला रंगेहात पकडायचं आहे. त्यांनी केलेल्या या दलदलीत, या चिखलात मला त्यांनाच काढायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. इन्स्पेक्टर साहेब हवालदार साहेबांना म्हणतात, अगोदर याचा फोन काढून घ्यायचा आणि त्यानंतर आता पुढचे पुरावे शोधायला सुरुवात करायची. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला साथ देत आता त्या माणसाला घेऊन तिथून निघालेले असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये अद्वैत सुकन्याला विचारतो की नक्की अपघात कसा झाला होता. आता घडलेला सर्व प्रकार सुकन्या अद्वैतला सांगू लागते. तर अद्वैत म्हणतो, गाडीचा रंग कोणता होता? सुकन्या म्हणते, पांढऱ्या रंगाची गाडी होती. आणि हो सर, ती गाडी पुढे जाऊन आदळली होती आणि त्यानंतर कोणाची तरी तिथे झटापट चालू होती. तर दुसऱ्या दिवशी आता ते काका सुकन्याला भेटण्यासाठी चांदेकरांच्या घरी आलेले असतात. अद्वैत त्यांना म्हणतो, तुम्ही असे अचानक आत कसे येऊ शकतात? तुम्ही अगोदर बाहेर चला. परंतु त्याचवेळी तिथे सुकन्या येते आणि म्हणू लागते, सर, तुम्ही असं त्यांना बाहेर नका काढू. अद्वैत विचारतो, तुम्ही ओळखता का यांना? तर आता सुकन्या काही बोलणार, परंतु त्याचवेळी तिथे रोहिणी आत्या आणि राहुलही आलेले असतात. आता राहुल आणि रोहिणी आत्या या दोघांनाही पाहून काका त्यांच्याकडे इशारा करत म्हणू लागतात, ती गाडी, तुम्हा दोघांचं नाव सांगेन, तुम्ही दोघांनी मारलं, ती गाडी उडवलं, असं म्हणत ते कोड्यातच बोलत असतात. आता हे कोडं अद्वैत आणि सुकन्या कशा प्रकारे सोडवतील आणि काकांजवळ असणारी नेम प्लेट आता अद्वैतच्या हाती कशा प्रकारे लागेल आणि अद्वैत रोहिणी आत्या आणि राहुल यांना त्यांच्या कर्माची शिक्षा कशा पद्धतीने देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.